आणि हर्षवर्धन सपकाळांना लोक सोडणार नाही. सर ज्या गावात जातील, ज्या शहरात जातील, त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळला लोक सबक शिकवतील. खरं तर हर्षवर्धन सपकाळनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे. राहुल गांधीची वाट बघू. राहुल गांधी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही भूमिका मान्य आहे का राहुल गांधीला, हेही बघावं लागेल. आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहेत हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे. यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही जेवढा अपमान म्हणजे मुघलांच्या काळानंतर हर्षवर्धन सपकाळ दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. संजय राऊत म्हणतात की पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानला मानलं जातं आणि तुम्ही त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळताय. म्हणजे कुठेही बादरायण संबंध ओढून ताणून जोडून कसे तरी बचाव करताना असं आहे की वेडे झालेले लोक आहेत. उद्धव ठाकरेजींनी खऱ्या अर्थाने अशा महाविकास आघाडीत राहूच नाही. ज्या महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत, किती दिवस लाचारी सहन करणार आहे संजय राऊत, उद्धव ठाकरे? किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय आहे का नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवासारव करताय? कशाला सारवासारव करताय? तुम्ही सांगा ना, तुम्हालाही मान्य आहे म्हणून. तुम्हाला मान्य आहे ना संजय राऊतांनाही की छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी टिपू सुलतानशी करतात आहे? इतकी लाचारी महाविकास आघाडी टिकवण्याकरता निघाला पाहिजे बाहेर उद्धव ठाकरेजींनी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान किती दिवस तुम्ही सहन करणार आहे? त्यामुळं ही फार वाईट घटना आहे. हर्षवर्धन सपकाळांना जनता सबक शिकवेल आणि राहुल गांधीची मी वाट बघणार आहे. राहुल गांधींनी पुढच्या 3 दिवसामध्ये हर्षवर्धन सपकाळाचा राजीनामा घेतला पाहिजे.